सकाळी उठून ब्रह्मांड नायकाला नमस्कार केला आणि भूक लागलेल्या लेकीला झोपेतच दूध पाजून आज व्यायाम करण्यासाठी शहरातल्या शेतावर गेलो. तिथं जाऊन स्ट्रेचिंग करून पवनचक्कीसारखा हात हलवून वीज निर्मिती करायचा प्रयत्न केला. त्यानंतर शेताचे थोडे सपाटीकरण करून पैलवानी सपाट्या मारल्या. नंतर एका हाताने डिप्स मारून दोन्ही हातांनी पण डिप्स मारल्या. थोड्याशा उठाबशा काढून प्राणायाम केलं आणि मार्गशीर्ष गुरुवार असल्याने श्री महालक्ष्मीची पूजा करून माझ्या छोटूशा लक्ष्मीच्या पाया पडलो आणि बाप लेकीने सूर्यनारायणाला नमस्कार करून लेकीने छान छान पा घेतला. कोमट पाण्यात मध आणि लिंबू टाकून प्यायला घेतलं तर लगेच लेकीने नेहमीप्रमाणे आ केलं आणि गोड लागल्यामुळे अर्धा ग्लास पिऊन टाकलाही नाही. आपला पैलवानी शेक पिऊन लेकीसोबत भगवद्गीता वाचायला घेतली. त्यात लिहिलं होतं, एखाद्या मनुष्याने स्वतःच्या अनियंत्रित जिभे तृप्तीकरता प्राण्याची हत्या केली तर तो निसर्ग नियमांचे उल्लंघन केल्यामुळे शिक्षेस पात्र ठरतो. त्यामुळे खाण्यासाठी प्राण्याची हत्या करायची की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न, बाकी काय चालायचंच नाही का.